मार्कर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आहे आपला दिवस दुसरा 30 डेज ऑफ चॅलेंजमधला। तर आज मी आलेलो आहे मुंबईमधल्या काळा चौकीमध्ये ओम साई गोविंदा पथक या मंडळाला भेट द्यायला आणि त्या मंडळाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे खास तुमच्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील। चला तर मग आता आपण हा व्हिडिओ इकडे सुरू करूया। आणि खास आकर्षण म्हणजे आजचं मोरिया बीट्स धारावी सायन धारावीमधून आलेला आहे या गोविंदा पथकासाठी मानवंदना द्यायला। आणि आत्ताच थोड्या वेळामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरू होऊन जाईल। चला तर मग आता आपण ही व्हिडिओ इकडे सुरू करूया। कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे। तर मित्रांनो मोरिया बीट्स मधला आता आपल्याला आहे कल्पेश दादा, तो आता आपल्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। गल्ली आर्टिस्ट कल्पेश या दादाचं चॅनल तर तुम्ही बघितलंच असेल। नमस्कार दादा, खूप मेहनत असते, दिवसाची रात्र होत असते, प्रत्येका मुलाला सांभाळावं लागतं, पण सगळ्यात महत्त्वाचा मोरिया नावाचा ब्रँड आजपर्यंत तू इथपर्यंत आणला आहे आणि ह्याचा एक मोठा तुझ्या नावाने एक वटवृक्ष निर्माण केला आहेस तू, काय बोलतो? मोरियाबद्दल मी एकच म्हणेन, या म्हणजे एक बोलतात ना, या कलेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कधी कोणाची शर्यत नसते आणि मोरिया बीट्सची जी शर्यत आहे ती स्वतःची आहे। म्हणजे मोरिया बीट्सची कॉम्पिटिशन ही दुसऱ्या कोणाशी नसून ती स्वतःची या कलाक्षेत्रामध्ये आणि जेवढी जे हा जो ग्रुप आहे जे आज पब्लिकनेच आपल्या साथ दिली, जे काय ते आपलं सर्व मोरिया बीट्स ज्यांनी वर आणला आणि त्यासमोर आपले मित्र, ज्यातलाच एक ग्रुप मंडळ आहे ओम साई, जिकडे मी आज उभा राहिलो आहे। जिकडूनच माझी बऱ्याचशा कमी मंडळमधून सुरुवात झाली होती, ताडदेवपासून उमरखाडी, काळचौकीचा महागणपती, त्यातलाच एक हे मंडळ जिजामाता नगरचा महागणपती, तिकडून आपली सुरुवात झाली। बस तीच मी जोपासायचा प्रयत्न करतोय। वादन जेव्हा चालू असतं तेव्हा प्रत्येक मुलाकडे बारकाईने लक्ष असतं, कोण ताशा ऑफबीटमध्ये चाललाय, पण तो जेव्हा सम येते
तेव्हा तो बरोबर समोर येतो. थाप ढोल बोला किंवा सगळे क्रॉसमध्ये येऊन परत जे एका लयकारीमध्ये येतात, ह्याचं सगळं श्रेय प्रत्येका मुलाला असतं. हां. त्याच्याबद्दल काय बोलतो? कारण का ह्याची सांगड घालणारा कल्पेश एकटा तू आहेस. नाही नाही नाही, ॲक्च्युली म्युझिक म्हणजे एक असं आहे की जे एकट्याने कधीच बनत नाही. ते सर्वात मोठं म्हणजे टीमवर्क असतं. या जगामध्ये सगळे म्हणतात की मी पण मी काहीच नाही. जे काय ते आयुष्यामध्ये टीमवर्कनीच आहे. आणि मी कल्पेश नेहमी बोले, कल्पेश पण आज जे गली आर्टिस्ट बनला ते मोरिया आणि या टीमवर्कमुळेच बनला. तुझे जे मित्र आहेत आता हे जे सगळे पाठी, यांची पण म्हणजे तू म्हणते ना, ह्या सगळ्यांचा एक किलर जरी असला खरे हे आपले मित्रमंडळी आहेत. कारण त्यांच्याबद्दल काय 2 शब्द? कारण काय म्हणते रे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही रे. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल की आज गली आर्टिस्ट कल्पेश 142K फॉलोअर्स आहेत. ते गली आर्टिस्ट कल्पेश 142K फॉलोअर्स स्वतःचे असून या मित्रांचेच आहेत. यस. एवढंच म्हणेल मी. जे काय ते मोरियाचंच आहे. माझं काय नाही. म्हणून मी नेहमी माझ्या यूट्यूबच्या सिल्वर प्ले बटनपासून 2 माणसांचे नावं ठेवलेत. ते म्हणजे कुणाल देशमुख आणि मोरिया बीट्स. त्यामुळे जे काय जे गली आर्टिस्ट आहे तो मोरिया बीट्सचा आणि याच लोकांचा आहे. यस. पब्लिकचाच आहे. यस. कल्पेश, तुझ्याशी आपण बोलूया तुर्तास. आता तू परत आहेस नक्की. फायनली कल्पेश दादांनी सुद्धा आपल्याला छोटासा बाईट दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होऊनच जाईल. चला तर मग आता आपण जाऊया तिकडे, कार्यक्रमाची जिकडे सुरुवात होणार आहे तिकडे. फायनली कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आता नारळ वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले आहेत. हे जागेचे जागेवाले बाबा ओमसाई गोविंदा पथकाच्या वतीने पाण्याचा श्रीफळ तुम्हाला देण्यात येत आहे. हे मान्य करून घ्या. आम्ही बाळगोपाळात बसून पाणीचा सराव शिबिर करत आहोत. सराव करताना यावर्षी पूर्ण होऊ दे. तुम्हाला दिलेलं श्रीफळ मान्य करून घ्या. जागेवाले बाबा की नारळ फोडून सुद्धा झालेला आहे. नारळ वाढवण्याचं काम झालेलं आहे. सरावाला सुरुवात झालेली आहे आणि सराव 2 एक्के लावून सुरुवात केलेला आहे. 2 एक्के लावून चालवलं जात आहे. आपल्यासोबत आहे संकेत दादा सावंत, ओमसाई प्रो कबड्डीचे पुणेरी पलटण मधला फिल्डर खेळाडू सुद्धा बोलू शकतो. 17व्या वर्षामध्ये गोविंदाचा पदार्पण आहे आणि स्वतःची ओळख म्हणायला गेले तर दादा तुम्हाला अख्खा
महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये तुमची कबड्डी या खेळामधून ओळख आहे. या वर्षीचा गोविंदा ओम साई गोविंदा पथक एक म्हणतो ना एक संकल्प आहे आणि त्याचबरोबर एक एक स्पर्धा नाही आहे तर एक संस्कृती जपण्याचा विषय आहे. काय बोलता? बोलायचं झालं तर आम्ही 13 वर्ष आधी एक ट्राय केली होती 8 थराची. त्याच्यानंतर मग आता आम्हाला ट्राय करायचं वाटलं म्हणून आम्ही 7 थर मागच्या वेळी पहिले लावले, सक्सेस झाले. त्यानंतर 8ची ट्राय करत होतो. होता आमचा सोबत होता, प्रॅक्टिस घ्यायला पण होता तो. आणि थोडंसं स्वप्न राहिलेलं ते हुकलं काही कारणास्तव, म्हणजे होतं ते नशिबात असेल तर होतं. पण यावर्षी आम्ही करून दाखवू असं आम्हाला वाटते. पोरांची पण जिद्द आहे, मेहनत करतायत. आम्ही 8 थराचं स्वप्न बरोबर. वर्षानुवर्ष आपण दहीहंडी खेळतो. एक थर जरी वाढवायचा विचार केला तरी पण मन कासावीस होतं. 10 वेळाला विचार करावा लागतो, प्रत्येकाचे ओपिनियन्स घ्यावे लागते. पण एक थर वाढवण्याची जी मेहनत असते त्याच्यासाठी असलेला जो प्रयत्न सातत्य त्याच्याबद्दल काय बोलताय? त्यामुळेच आम्ही आता 1.5 महिना आधी प्रॅक्टिस चालू केली आहे. मुलांची म्हणजे जिम वगैरे आणि थोडं जास्त प्रॅक्टिस करायचं आहे आमचं यावेळी. विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व शिवटेकडी ह्यांचं एक वेगळं नातं जोडलं आहे ह्या पथकाबद्दल. कारण का दादा तिथूनच आलेत आणि विशेष म्हणजे दादांनी मला आता सांगितलं आहे कबड्डीच्या माध्यमातून एकत्र आल्यात तुम्ही आणि वर्षानुवर्ष आपण हा खेळ करतोय. पथक मैत्री आणि या सगळ्या गोष्टीबद्दल काय बोलताय? बोलायला गेलं तर तो माझा ज्युनियरच आहे. म्हणजे तो त्याला आधीपासूनच बघायचो मी कबड्डी खेळताना. BMC मधून वगैरे खेळायचा तो. स्वामी समर्थची टीम आहे त्यातून पण तो खेळायचा आणि चांगला खेळाडू आहे. आणि एखाद्याला रिस्पेक्ट वगैरे देणं त्याच्याकडून शिकणं. आता मी पथकाबद्दल बोलतो. पथकातली जेवढी मुलं आहेत एक चिकाटी असते आणि त्या चिकाटीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं ते मार्गदर्शन. जिथे मार्गदर्शन व्यवस्थित असेल तिथे रिझल्ट चांगलाच असतो. त्याबद्दल काय बोलतो? मुलं म्हणजे आहेत डिसिप्लिनमध्ये राहतात आणि महत्त्वाचं म्हटलं तर सगळे ज्या टायमावर आम्ही बोलवतो त्या टायमावर ते हजर असतात. आणि त्यांच्या पण आहे मनात की आपले थर लागले पाहिजे 8 थर वगैरे. भाऊ पण आमचा असतो शनिवार रविवार असतो प्रॅक्टिस घ्यायला, त्याला पण माहिती आहे. माझा एक शेवटचा प्रश्न, ह्या वर्षी ओम साई गोविंदा पथक एक प्रयत्न असणार आहे. काय प्रयत्न असणार आहे? आमचा प्रयत्न फक्त 8 थराचा आमचं एक स्वप्न आहे, तो आम्ही स्वप्न पूर्ण करणार आहे यावर्षी. तर श्रीकृष्ण भगवंताला हेच मागणं करतो की ह्या वेळेला तुमचा संकल्प सिद्धीच जाऊ. धन्यवाद. फायनली आता फर्स्ट ट्रायला सरावाला सुरुवात करतच आहे. आता बघूया किती थर लावणार ते पहिल्या प्रयत्नामध्ये. भाषा मध्ये काय म्हणतो रे? सुरुवातीला 4ची ट्राय आहे आणि 4 थर असे यशस्वीरित्या लागलेले सुद्धा आहेतच. चार थर लावून योग्यरित्या उतरवले सुद्धा आहेत. परत आता थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि आता 3 एक्के लावलेले आहेत. 4 थर लावलेले आहेत 3 एक्क्यामध्ये. आणि लावून उतरवले सुद्धा आहेत. व्यवस्थित ट्राय करणार आहेत. 3 थर गेलेले आहेत. आणि 4था सुद्धा थर गेलेला आहे. आता 5ची ट्राय. बेटा 1 2 3 4 5 6 7
8 9 10 बस. पाच थर लावलेले आहेत योग्यरित्या आणि आता लावून उतरवता सुद्धा आहेत आणि उतरवलेले सुद्धा आहेत. एक आता ट्राय लावत आहे. आता ही ट्राय बघूया कितीची असणार आहे ती. यामध्ये फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. हा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. वरचे थर वेगळ्या पद्धतीने चढत आहेत. आणि परत एकदा 5 थरांची सलामी योग्य पद्धतीने लावलेली आहे. 5 6 7 8 9 10. आणि लावून उतरवले सुद्धा आहेत योग्य पद्धतीने. हजेरी लावलेली आहे इकडे, तरी पण गोविंदा काय थांबत नाहीये. पाऊस आता जोरातच आलेला आहे, त्यामुळे प्रॅक्टिस सुद्धा थांबलेली आहे थोडा वेळ. पाऊस गेल्यानंतर प्रॅक्टिसला परत सुरुवात होऊनच जाईल. थोडासा कमी झाला आहे. गोविंदा परत मैदानामध्ये सज्ज झालेला आहे सरावासाठी. थोडासा पाऊस काय कमी झाला, गोविंदा परत सज्ज झाला आहे सरावासाठी. असा आहे हा महाराष्ट्रामधला गोविंदा. लोकांनी दहीहंडी जवळून बघितली. जशी जशी दहीहंडीचं स्वरूप बदलत गेलं. दादा, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. खूप चढार उतार आले आहेत, स्पर्धात्मक आव्हानं पण आली आहेत. ओम साई गोविंदा पथक काय बोलू शकतं ह्या टायमिंगला? होणार, सक्सेस होणार. यावेळी नक्की सक्सेस आहे. मुलांची जिद्द आणि मेहनत आमच्या फळाला येणार. एक तांत्रिक प्रश्न विचारतोय. जेव्हा सराव चालू होता त्या टायमिंगला प्रत्येक मुलाचा फॉर्म बघायचा होता. कोण मुलगा पाठीतून वाकला, कोण मुलगा शोल्डरनी कसा करतो. छोट्या छोट्या गोष्टीचे टेक्निकल पॉईंट पण खूप महत्त्वाचे असतात. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टीचं जे फळ असतं ते शेवटच्या दिवशी भेटतं. काय बोलतं ह्या गोष्टीबद्दल? नक्कीच ते शेवटच्या दिवशी फळ भेटतं. आणि आम्ही म्हणजे मुलं पण कामावरून येतात रात्रीचे, थोडे लेट येतात, थकतात, तरी त्यांच्या मनात असतं की जावं आपण प्रॅक्टिसला जावं. परत पाणी पण भरत असतात. त्यांची ती चिकाटी असते ना, ती त्यांच्या पाठी ते महत्त्वाची करायला मला असं वाटतं. आणि अनुभव आहे आमच्याकडे, जुने जाणते पण आहेत, त्यांचं पण आम्ही एक आधार आम्ही घेतो. त्यांच्या सूचनांना आम्ही पालन करतो. चालेल दादा, बोलूया आपण. थांबत नाहीये म्हणून गोविंदा सुद्धा काय थांबणार नाहीये. पावसामध्ये आता हे थर लावत आहेत. आता बघूया ही ट्राय कितीची असणार आहे. ते भर पावसामध्ये थर लावतात. ही ट्राय सुद्धा 5चीच आहे, पावसामध्ये लावलेली आहे. आणि टॉपरला बघा फक्त तुम्ही, टॉपरनी जो चढला आहे तो एअरफोन लावलेले आहेत कानामध्ये. एअरफोन लावून चढलेला आहे, जेणेकरून त्याचं लक्ष दुसरीकडे असेल. तेच कारण आहे.
नवीन टेक्निक आलेली आहे, एअरफोन लावून चढायची आता. आणि तुम्ही येता ना, सराव कोण करत नाही, येता डायरेक्ट ठराला. वॉर्मअप कोणताच नसतो. आई कोणता वॉर्मअप करता तुम्ही, कोणच नाही करत आहे. पोरं येत आहेत ना, आणि काय माहिती काय, जो करतो तो करतोय, बाकीच्या मोबाईलवर बसून मजा बघत आहे. हे चालणार नाही. आणि एक आहे, जो थाराला आहे ना, तो थाराला इथं आलाच पाहिजे. डम्मी कोण वापरणार नाही आहे. मी आताही सगळ्यांना सांगतो, डम्मी कोण वापरणार नाही. तुम्हाला सर्व नाही गेला ना, तर तुम्ही उभा राहू शकत नाही. मग आताही सांगतो, हे एवढे पोरं नाहीत, जे लावायचे आपण जे होप्स ठेवलेले आहे, त्याच्यासाठी पोरं आपल्याला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला पोरं पाहिजे. एवढ्या ह्याच्यावर चालणार नाही आपल्याला. आणि काय करतात, प्रॅक्टिस होतोय, गप्पा मारतो, हे नको. आणि गेल्या वर्षी पुरा वर्षभर बघत आहे काय काय तुम्ही करता, काय नाही, सगळं बघत बघतो. जो मेहनत करतोय तो करतोय, बाकीचा गप्प बसून राहतो, हे नको. नमस्कार. एक आदरयुक्त भीती असते सगळ्या मुलांमध्ये. भरपूर वर्षापूर्वी म्हणजे झालं तुम्ही खेळता पण आहे. येणारी जे नवीन मुलं आहेत त्यांना पण एक मार्गदर्शनाचा सल्ला असतो. एक आदरयुक्त भीती असते, त्यामुळे एक शिस्त म्हणतात ना असते. जशी जसा गोविंदा बदलत चालला आहे, प्रत्येक बालगोपाळांचा गोविंदांचा एक बघण्याचा दृष्टिकोन एक खेळ म्हणून बघतात आणि एक म्हणतात ना एक मजा म्हणून बघतात. पण त्याच्यामधला जो सिरियसपणा, एक तुम्ही अनुभवी आहेत, तुम्ही खूप वर्ष ह्या मंडळाला ओळखते, काय बोलता? नाही खरं ॲक्च्युअली आहेत पोरं मेहनतीने आहेत, पण जरा ती थोडी हे होतं त्यांचा मिसअंडरस्टँडिंग होतं. तोच मला यांचा घालवायचा, बाकी काय करायचं. या टायमाला जावाची जिद्द आम्ही ठरवली आणि ते करणार, आम्ही हात लावणार कुठल्याच. बरोबर. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता एक प्रश्न मगाशी बोललात सगळ्या मुलांना की फक्त मुलं दहीहंडीच्या दिवशी येतात, मुलं दररोज पाहिजे असतात. ते एक डेडिकेशन असतं, एक सातत्य असतं, तरच ते पथक एक वेगळ्या उंचीला जातं. आज स्पर्धात्मक आव्हान आहे. प्रत्येक गल्लीमध्ये 2-2 पावलावर गल्लीमध्ये पथकं आहेत. आज अशी स्पर्धा निर्माण झाली आहे की खरोखर आपण कुठे कमी पडतो आहे. तर त्याच्यासाठी काय तुमची मेहनत असणार आहे? मेहनत म्हणजे एकच आहे, पोरं सगळे येतील. जेव्हा पोरांची मेहनत होईल तरच हे सक्सेस होणार आहे. जे आपण सराव करतो ते कशासाठी करतो, त्याच्यासाठीच करतो. का आपल्याला माहिती पाहिजे कुठं आपण जातोय, कुठं काय करतोय, कुठं पाय टाकतोय आणि कुठं काय करतोय. ऐन टायमाला येऊन काहीच नाही होत का. हेच माझं यांचं सांगणं आहे. बस, धन्यवाद. फायनली आता सर्व झालेलं तर आहे. साईनाथ महाराज की पक्ष राजाचा की नगरच्या महागणपतीचा गोविंद पथकाचा साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, बाबा की जय. फायनली आजचा दिवस इकडे समाप्त झालेला आहे.
दिवस इकडे आपला सुद्धा संपलेला आहे. तर आज आपण भेट दिली काळा चौकीमधल्या ओम साई गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट दिली आणि त्यांच्याविषयीची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे ज्या काही नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतीलच. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचा सुद्धा कोणता गोविंदा पथक असेल तर मला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन. तर असा आपला आता होता 30 डे चॅलेंजमधला दुसरा दिवस. चला भेटूया आता आपण तिसऱ्या दिवशी.